बदलापूर अंबरनाथ दरम्यान होर्डिंग लावत असताना एका तरुणाला शॉक लागला आणि त्याच दरम्यान त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। सध्या उपजिल्हा रुग्णालयात त्याला आणण्यात आलेला आहे। संबंधित ठेकेदार आपल्यासोबत असणार आहेत किंवा त्यांच्यासोबत जे होते सदर घटनेदरम्यान ते आपल्यासोबत असणार आहेत। काय संपूर्ण प्रकार झालाय, कुणाची होर्डिंग होती आणि कुठे अपघात घडलाय त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। काय सांगाल, कुठे होर्डिंग लावत होतात, कसा अपघात झाला? ते बदलापूर डीमार्ट रोडला त्याच्या पुढे 30x30 होर्डिंग आहे। ती तिथं लावताना होर्डिंग पावसाळा आला त्यामुळे वाटतं हवेने ते तार मारत होता। तो तार मारताना म्हटलं ते तार ते टच झाले म्हणून त्याच्यामुळे शॉक लागलं वाटतं, करंटने अपघात झाला असं। काय नाव आहे मुलाचं? मुलाचं नाव इंद्रेश राजभरे। इंद्रेश राजभरे। किती वय आहे? 24-25 वर्ष। 24-25। आणि नेमकं किती वाजता काय झाला प्रकार हा? कितीच्या दरम्यान हा प्रकार झाला? मला वाटतं 1-2 तास अगोदर झाला। कुणाची होर्डिंग होती ती? ते विंटेज काय वीर मलून कोणत्या त्यांची आहे। पण हे सगळं काम करताना दक्षता घेणं, काळजी घेणं आपलं काम होतं ना। त्या सगळ्या ठिकाणी पाहणी करून त्यानंतर काम करणं अपेक्षित होतं। पाहणी केली नाही तुम्ही? याच्या वेळी मागच्या वेळी पण मी लावून गेलतो, पण काय तेव्हा उन्हाळा होता। आता काय पावसाळ्यामध्ये तर पाऊस पडला त्यामुळे काय सर बघून आम्ही नको होर्डिंग पेक्षा ते 2 फूट अंतरावर होती तार, तर सर बघून काम करतो। असं विदाऊट बघून काय करत नाही काम, जास्त रिस्की काम आम्ही करत नाही। ते आता हे रोजचं काम आहे ना, ते काय आपल्याला सवय झाली आहे। आता तुम्ही म्हणताय रोजचं काम आहे, तुम्ही ठेकेदार आहात, तरी काळजी घेणं आपलं काम होतं ना। एकाचा जीव गेलाय, जबाबदार कोण आहे? तर ते आमच्याच गावालाच येतं, तर काय बघायला लागेल त्यांचं काय। पण भरपाई वगैरे कशा पद्धतीने देणार आहे? तुम्ही ठेकेदार आहात ना? हां, ते ऑफिसमधून बोलले सरांनी काय ते आता दिले काय ते देणार बोलले। कोण बोललं असं? ऑफिसमधून आम्ही सर आहेत सिद्धिविनायकवाले। हे कोण आहेत सिद्धिविनायकवाले? ते ज्यांचं काम आहे त्यांचं आम्हाला देणं ऑर्डर दिले ना, ते ज्यांनी ऑर्डर दिली आहे हां त्यांचं मी काम करतो। सदर हा जो तरुण आहे तो कुठे राहतो? आता बालकुम ठाण्याला राहतो। अच्छा, राहायला ठाण्याला आहे। आणि गाव वगैरे कुठे आहे त्यांचं? तर उत्तर प्रदेश UP सागंजमध्ये। नुकतंच लग्न झालं होतं ना त्यांचं? हां, आता 3-4 महिने झालं। किती वय आहे त्यांचं? आता वय 24-25 आहे। अर्थात तर धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। उपजिल्हा रुग्णालयात सध्या आपण आहोत आणि हे संबंधित ठेकेदार आहेत। जवळपास 24-25 वर्ष असणारा हा तरुण होर्डिंग लावत असताना त्याला शॉक लागला आणि शॉक लागल्यानंतर जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन घटनास्थळी आता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि संबंधित घटनेची माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। आपण बघत असाल तर एकंदरीत हा प्रकार जो आहे तो पहिला प्रकार, आणि अंबरनाथमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी असाच प्रकार झाला होता आणि शॉक लागून काम करत असताना शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू जो आहे तो झाला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि घटनेची माहिती त्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। परंतु हे सगळं करत असताना संबंधित ठेकेदार, संबंधित कंपनी जी काम घेते, जी या तरुणांची जबाबदारी घेते आणि आता जर त्यांचा घातपात झालेला किंवा जीव त्यांचा या सगळ्यामध्ये गेलेला आहे, त्यांना जीव गमवावा लागलेला आहे, त्याची भरपाई देणार कोण असा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातो। त्यांच्या कुटुंबियांना कळवले जातं तुम्ही? हो, ते येत आहेत। आता ठाण्याचे निघाले ते, कुठे कामाला ते तिथून निघले ते येत आहेत ते। या संदर्भातले जे काही अपडेट्स असतील आणि घटना कुठे घडली त्याचे सुद्धा अपडेट आपण यापुढे घेऊ। तुर्तास तेच थांबतोय। धन्यवाद।